वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच ना मी उठलो आहे आणि खाली आलो. असा चहा पिली आहे कारण आता थंडी आहे भरपूर. पहिली आधी चहा हवी गरमागरम एकदम. तर चहा आणि मस्त ब्रेड खाल्ला आहे. आता जरा आवरतो, आंघोळ वगैरे करून घेतो. चला मी आता झाडांना पाणी घालायला, कारण काल ना पाणी घालायचं राहिलेलं. काल जरा गडबड झाली त्यामुळे पाणी घालायचं विसरलो. आज आता चालू केलं आहे बघा. केळीला पाणी घालतो आधी आणि नंतर हळूहळू सगळीकडे घालीन. चला पाणी घालतो आणि भेटतो तुम्हाला. तर आता हे बघा, त्या दिवशी ना अळ्या तयार केलेल्या हे बघा, त्याच्यात काय लावलंच नाही. म्हटलं पाणी मारून ठेवूया म्हणजे तोपर्यंत नरम होईल माती. हा बघूया आज वगैरे घातलं पाहिजे त्यात काहीतरी. इथे पण आहे केलेलं, पण त्याचं जरा रान वगैरे काढलं पाहिजे. इथे ना काकडी वगैरे लावलेली आहे बघा. पूर्ण असं तयार केलेलं होतं आणि ते काय पावसामुळे रुजलेच नाही. भरपूर पाऊस पडला त्यामुळे कुसून गेलं सगळं. आत्ताच माझं पाणी वगैरे घालून झालं आहे झाडांना. तर लगेच आंघोळ वगैरे आवरून घेतो. चला माझी आंघोळ वगैरे आवरून झाली आहे, देवाची पूजा पण केली आहे. तर लगेच नाश्ता करून घेतो. चला पक्षी आलेत ते बघा. हे बघा, हे बघा इथे वरती पण आहेत. हे बघा, हे सगळे बघा किडे खायला आले आहेत. आणि तिकडे ते पपईचं झाड आहे, ते पपई खायला येतात. हे बघा, मला नाव माहीत नाही या पक्ष्यांचं काय आहे ते, पण इथे भरपूर येतात. हे आज नाश्त्याला मस्त खाऊन आहे आणि चटणी आहे, लगेच खाऊन घेतो. आमच्याकडे ना जुन्या घरी तिच्या ना कामाला माणसं आली आहेत. छप्परचं काम चालू आहे. तर जातो जरा बघतो काय चालू आहे. चला. तर आता ना मी आलेलो जुन्या घरी. हे बघा इथं जरा काम चालू आहे. सगळं छप्पर ओपन केलं आहे कारण इथे आता हे बघा लाकडाचं सगळं काढताना आणि लोखंडी करतायत. हे बघा हे सगळं सामान आणलं आहे. तर आता लवकरच काम सुरू होईल. तर आधी हे सगळं उतरवून घेतात खालती, कौलं वगैरे काढतात. तर आता ना भूक लागली होती त्यामुळे बघा किती सारे ब्रेड पॅटीस केले आहेत. मस्त गरमागरम खाऊन घेतो. सुंदर पक्षी बघा एकदम. आता हे बघा जस्ट असं नाही ते बसलो होतो, तर बघा समोर ना तारेवरचा पक्षी बसलाय. चिमणीच आहे, स्पॅरो आहे. हे बघा काय मस्त आहे, काय मस्त अशी ग्रीन कलर मध्ये आहे. असं वाटतं की पोपट असल्यासारखा, पण नाही चिमणी आहे. ग्रीन कलर मध्ये आहे पूर्ण. काय मस्त दिसते बघा. आणि चोच बघा किती लांब आहे तिची. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आमच्याकडे येत असतात. कसली चिमणी आहे काय नाव वगैरे माहित नाही. भरपूर असं इथे झाड मस्त वाटते बघा एकदम. लांबून मला आधी वाटलं की पोपटच आहे असा उडाला. तर आता हे बघा परत तिथे काम चालू आहे, तिथे आलेलो. तर त्याने सगळं उतरून घेतलं आहे घर. आणि आता हे बघा लोखंडाचं सामान सगळं चढवतात वर, रॉड वगैरे. तर होईल 2 दिवसात होऊन जाईल सगळं. तर किती हेवी पाईप आहेत ते बघा. कसं एकट्यानं उचलतो बघा. आणि त्या भिंतीवर चालतायत ते एकदम डेंजर काम आहे एकदम. जेवण तयार झालेलं आहे. पुलाव, भाकरी आणि फ्लावरची भाजी. लगेच जेवण घेतो. आता जेवण तर माझं झालं आहे. आता लगेच एडिटिंग करतो. जरा टी व्ही बघत बसलेलो. तर चला एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.